36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांचे. मेळघाट येथील चिखलदरा तालुक्यातील चुरणी गावामध्ये राज्यस्तरीय पशुवैद्यकीय रुग्णालयामध्ये एक मोठा घोटाळा उघडकीस आलाय, ज्यामध्ये कंत्राटदारानं सुमारे 2 लाख रुपयांचे जवळपास साहित्य चोरलंय. कंत्राटदाराच्या या मनमानी आणि भ्रष्टाचाराची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी होते. चुरणी येथे राज्यस्तरीय पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे, परंतु कंत्राटदारानं कोणतीही परवानगी न घेता जुनी इमारत पाडली आणि सुमारे 2 लाख रुपये किमतीचे जवळपास जुने साहित्य त्याच्या घरी नेले. कंत्राटदाराला विचारपूस केली असता तो म्हणाला की मला विचारणारे तुम्ही कोण आहात? मी पशुवैद्यकीय अधिकारी आणि शाखा अभियंत्यासोबत हिशोब चुकता करेल, अशा शब्दात त्यांनी म्हटलंय. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जिल्हा अधिकारी कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग अमरावती, सार्वजनिक बांधकाम विभाग अचलपूर यांना पत्र लिहिलंय, परंतु अद्यापपर्यंत संबंधित विभागाने कोणतीही कारवाई केलेली नाहीये. कोणतेही शासकीय काम सुरू होत असताना किंवा जुने बांधकाम तोडण्याकरिता काही शासकीय नियम अटी असतात. प्रत्येक कामाचा ॲग्रीमेंट असतो, कामाच्या ठिकाणी फलक असतो, पण चुरणी येथील पशुवैद्यकीय हॉस्पिटलच्या बांधकामामध्ये शासनाद्वारे काही स्पेशल नियम काढले आहेत असं वाटतंय. इथे कोणताही ॲग्रीमेंट नाही आणि एस्टिमेटही नाही. ठेकेदार यांना फक्त आपल्या मनमर्जीने आणि हिटलरशाहीने काम करण्याची परमिशन अधिकारी यांनी दिली असून येथे कामाचे अग्रीमेंट दुसऱ्याच्या नावाने आणि काम तिसऱ्याच्या व्यक्तीच्या नावाने. मेळघाटामध्ये खुलेआम शासनाच्या करोडो रुपयांचे भ्रष्टाचार अधिकारी वर्गाच्या आशीर्वादाने सुरू आहे. कोणतेही जुने बांधकाम तोडण्यापूर्वी तेथील सर्व जुन्या साहित्याची सर्वांसमोर नोंद केली जाते. गावातील ग्रामपंचायत येथे पत्र दिले जाते, लिलाव प्रक्रिया होते, पण या कामामध्ये असं दिसून आलं नाहीये. हे बांधकाम तोडण्या अगोदर संबंधित पशुवैद्यकीय विभाग यानं कोणतेही मालमत्ताची विचारपूस केली नाही किंवा कंत्राटदार याला विचारणा केली नाही. यामध्ये असं दिसून येतंय की हे सर्व प्रकरण अधिकारी यांच्या संगनमतीनं होतंय. इथे कोणत्याही अधिकारी अभियंता यांचा वचक राहिला नाहीये. मेळघाट हे भ्रष्टाचाराचं माहेर बनले असं बोलणं वावगं ठरणार नाही. पशुवैद्यकीय रुग्णालय चुरणीचे जुने साहित्य ग्रामपंचायत किंवा संबंधित विभागामध्ये जमा करून लिलाव केला जात नाही तोपर्यंत बांधकाम सुरू करू नये. भ्रष्ट अधिकारी, अभियंते आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करून त्यांना सेवेतून बडतर्फ करावे आणि कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकावे आणि काम प्रामाणिक कंत्राटदाराला द्यावं. कंत्राटदाराच्या मनमानी आणि भ्रष्टाचारामागे कोणी वरिष्ठ अधिकारी आहे का? या प्रकरणात चौकशी आणि कारवाई होईल का? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आपल्याला वाट पाहावी लागेल. पण ही एक गोष्ट निश्चित आहे की या प्रकरणात भ्रष्टाचाराविरुद्ध कठोर कारवाई झाली पाहिजे असं सामान्य नागरिकांचं म्हणणं आहे. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी नितीन वरखडे, चिखलदरा.